नमस्कार, मस्त मराठी किचनमध्ये आज आपण एकदम मार्केटसारखे मंचुरियन बनवणार आहे, ते पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये। यांची शेजवान चटणी कशी बनवायची त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आज आपण मंचुरियन बनवणार आहे, ते पण एकदम बाहेरच्यासारखे। तर त्यासाठी मी इथे 1.5 किलो कोबी घेतले आहे, जसं एकदम बारीक चिरून घेतले आहे। तुम्हाला पाहिजे तुम्ही मोठी पण कोबी ठेवू शकता, मला एकदम बारीक पाहिजे होतं म्हणून मी असं बारीक चिरून घेतलं आहे। तर आता मी त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकणार आहे, तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता। कारण की जसं आपण मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि ते कोबी आपलं पाणी सुटतं म्हणून, तर त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे। कॉर्नफ्लॉवरची मी इथे 2 चमचे टाकणार आहे मोठे, आणि त्यामध्ये मी मैदा पण टाकणार आहे 2 चमचे। आणि त्यामध्ये मी हा अर्धा चमचा रेड फूड कलर टाकणार आहे, म्हणजे आपण कलर टाकला तर मंचुरियन आपले मस्त लाल कलर येणार म्हणून। ते तुम्हाला जर वापरायचं तुम्ही वापरू शकता, नाही तर ते ऑप्शनल आहे। आणि त्यामध्ये मी आता अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे। ही मिरची पावडरमध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या याच्यामध्ये पहिलं पाणी टाकायचं नाही आहे, कारण याच्यात आपण मीठ टाकलं आहे तर आपल्या कोबीला पाणी सुटतं, त्यामध्येच पहिलं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। माझं सगळं मिश्रण मिक्स झालं आहे, तर मला जरा पाणी मला वाटतंय की टाकायला, तर मी त्याच्यावर जरासं पाणी टाकते। आता मी इथे तेल गरम करत ठेवलं होतं आणि ते आता आपलं गरम झालं आहे, आणि इथे हे बघा आपलं मंचुरियनचं मिक्सर पण तयार आहे। तर आता मी चमच्याने थोडं थोडं सोडणार आहे, जास्त मोठे मंचुरियन करायचं नाही, छोटेच करते। तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे तुम्ही त्या साईजचे बनवू शकता, तुम्ही त्याला हाताने सोडलं तरी चालेल। आपल्याला याला व्यवस्थित दोन्ही बाजूनी पण भाजून घ्यायचं आहे। तर आता हे बघा आपले मंचुरियन तयार झाले आहेत, त्याला मी काढून घेते। त्याचप्रमाणे आता मी बाकीचे मंचुरियन सोडून घेणार आहे तेलामध्ये। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली। धन्यवाद।